तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मागचं कारण असं, नवी मुंबई महानगरपालिकेचा काम सुटल्यानंतर की तुम्ही रेल्वेमध्ये जो प्रॉव्हिडंट फंड टाकलेला आहे, तो प्रॉव्हिडंट फंड आमच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काढलेला आहे आणि ते आम्हाला मान्य नाही। संबंधित महोदयांनी सांगितलं की तुला उद्यापासून कामावर यायची गरज, त्या ठिकाणी आम्ही सांगितल्यानंतर की तुम्ही आम्हाला न विचारता आमचं बँकचे ATM ऑपरेट केलेच असते। तुम्हाला बँकेने आमचे इंडस्ट्रियल बँकेच्या मॅनेजर पासून जो आता मी तुम्हाला पत्र पालिकेला कंप्लेंट केलेली आहे, म्हणजे हा आजचा विषय नाही। तुम्ही म्हणाल की एवढे आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत असता थोडे आजारी आहे, कालच त्यांना थोडा थंडी ताप वगैरे होतं, मला वाटतं त्यामुळे आहे। आम्ही काही दिवसापूर्वी देखील मुख्यालयामध्ये प्रॉव्हिडंट फंड परस्पर ATM मधून काढला होता संबंधित ठेकेदाराने, आणि तो विचारल्यामुळे प्रभाकर पाटील आणि बाळकृष्ण कोपडे यांना कामावून काढले। हा एका कामगारांचा 4,38,000 तुम्हाला असं म्हटलं तर मी जेव्हा कॅल्सी मारली ते मॅक्झिमम 6 कोटीच्या वर असेल। ह्याच्यामध्ये सरळ ठेकेदार इन्व्हॉल्व आहे आणि त्या ठेकेदारात सूरज एंटरप्राइजेसची जेवढी टीम आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आता एका कोणाचं तरी नाव घ्यायची गरज नाही, कारण ज्यांनी कोणी केलंय त्या ठिकाणी ते आपल्याला CCTV फुटेज मध्ये कळणार आहे, आणि म्हणून आम्ही त्यांची नावं आता सध्या घेत नाही। आम्ही बँकेला केलेली आहे आणि नवी मुंबई महापालिकेच्या कमिशनरला केली। ते ऍक्च्युली सरळ ठेकेदार जो आहे, तुम्ही आजही जा त्याच्या घरी धुणी भांडी करायला सफाई कामगार दिसेल। त्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही जा, तिथं मलिक म्हणून एक, आता कोणाचं नाव नको घ्यायला, त्याच्याकडे तेथे जावा, त्या ठिकाणी त्याच्या तिथं काम करायला, आणि तो कामगार सो खुशीने जात नाही आलास तर तुला घरी बसवाल, असे अनेक लोकांचे संसार रस्त्यावर आणलेत त्याने। आणि त्यामुळे काही कामगार भीतीपोटी येत नाहीत त्याच्या विरोधात। कामगारांना असं वाटतं की जर आपण गेलो तर हा आपल्याला काहीतरी करेल, धमकी देईल, काय करेल, कारण त्याचे जे वडील आहे ते मोठी हस्ती आहे नवी मुंबईतली, आणि हे सगळं चाललेलं आहे ते वरद हस्त असल्यामुळे चाललेलं आहे। पण आम्हाला त्याच्याशी काही देणे गेले ना, आम्ही आमची लढाई लढत आहोत। पुन्हा राजश्री सूरज शेवाळे हे जे नाव आहे, हे सूरज शेवाळे, सूरज संपत शेवाळे याच्याशी मिळतं जुळतं नाव आहे। आणि त्यावेळेस आम्ही आरोप एवढ्यासाठी केला होता किंवा आम्ही सांगितलं होतं की आम्हाला जी माहिती मिळाली सूत्राकडून त्यानुसार ती त्याची पत्नी असू शकते। त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पण आमच्या माहितीनुसार त्याची पत्नी असणार आहे ती, कारण की त्याशिवाय ते नाव तिथं आलं नाही। आणि जरी त्यांनी सांगितलं माझी पत्नी नाहीये, त्यांनी प्रूफ करून दाखवावं, कारण आम्ही तिचा मुलगा जन्माला, मुलगी जन्माला ते दाखले साताऱ्यावरून आणले। प्रमुख मागणी ही आहे की जे कंत्राटी कामगार आहेत ज्यांना अनधिकृतपणे काढलंय त्यांना कामावर घ्या। जे पैसे त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून काढलेले आहेत ते अधिकृत अकाउंट, त्यांचे पैसे काढलेत तुम्ही काय त्यांना काय उधार दिलेले नव्हते, त्याच्या अकाउंट, ज्यांच्या अकाउंटवरून तुम्ही पैसे काढलेत ज्या कामगारांच्या, की कामगार 107 आहेत, पण मी इतर कामगारांची नावं घेणार नाहीत। आज स्वतः मी एक कामगार म्हणून तुमच्या समोर आहे। माझं त्या ठिकाणी 4,38,000 बँकेचं स्टेटमेंट आहे बघा, मी तेवढा त्यांनी त्या ठिकाणी दिलेच पाहिजेत, कारण ते माझ्या अकाउंटवरून काढलेत तुम्ही। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।